संक्रांतीचं हळदी कुंकू नाश्ता सिरीज 3 मध्ये आज आपण बनवते व्हेज स्प्रिंग रोल. त्यासाठी मी इथे बारीक गाजर चिरून घेतलेले, उभा असा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे, उभी पातळ शिमला मिरची आणि उभा पातळ कोबी इथे चिरून घ्यायचं आहे आणि आलं लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. बारीक पेस्ट नका करू, ओबडधोबड पेस्ट करून घ्यायची. तेल आपल्याला कढईमध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे. 1 चमचा काळी मिरी पूड आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची आहे आणि आलं लसणाचा जो ठेचून घेतलेला ठेचा आहे तो यामध्ये घालून चांगला तेलात परतून घ्यायचा. नंतर ना इथे भाज्या आपल्याला काय अशा परतून नाही घ्यायच्या आहे, फक्त आपल्याला त्या अशा डीप फ्राय करून घ्यायच्या आहे. त्यामुळे इथे सगळ्या भाज्या मी एकत्र घालून घेतलेल्या आहे. व्यवस्थित मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे आलं लसणाचा जो ठेचा आहे, काळी मिरी जी आपण घातलेली आहे ती व्यवस्थित त्यामध्ये भाज्यांमध्ये मिक्स होईल आणि भाज्या कांदाही असा मोकळा होईल. नंतर ना चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घालून घेतलेले. सोया सॉस आपल्याला यामध्ये जास्त घालायचा आहे. विनेगर जपून घाला, जास्त विनेगर झालं तर आंबट लागेल भाज्यांची चव. त्यानंतर ना शेजवान चटणी 2 चमचे, 2 चमचे आपल्याला टोमॅटो चिली सॉस घालायचा आहे, 1 चमचा साखर घालायची. याच्या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये काहीही घालायचं नाही आणि मोठा गॅस ठेवायचा. आता इथे आपल्याला भाज्या अजिबात शिजवायच्या नाही आहे, क्रंचीच ठेवायच्या आहे. त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा आणि यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्ण सुकवून घ्यायचं. आता सगळ्यात शेवटी थोडासा कोबी मी शिल्लक ठेवला होता, तो पण यामध्ये घालून घेतलेला आहे. कारण काय होतं, कोबी पटकन शिजला जातो म्हणून सगळ्यात शेवटी मी इथे अर्धा कोबी घालून घेतलेला आहे. आता इथे बघू शकता व्यवस्थित पाणी जे आहे ते उडून गेलेले साईडला ठेवून घेऊया. आता आपण इथे स्प्रिंग रोलसाठी सीट कसं बनवायचं हे बघूया. तर इथे मी 1 मोठी वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लॉवरची पावडर घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला नॉर्मल घ्यायचं आहे, गरम किंवा पूर्ण थंड नाही घ्यायचं आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे याचा चांगला एक घोळ बनवून घ्यायचा आहे. आता हे कसं आहे, आपण जसं आंबोळ्यांसाठी पीठ खलवतो ना, पातळ करतो ना, अगदी सेम आपल्याला हे पीठ जे आहे ना तसंच आपल्याला पातळ करून घ्यायचे. घट्ट अजिबात ठेवायचं नाही. तर जसं आंबोळ्यांसाठी करतोय तसंच आपल्याला याचा घोळ बनवून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता. आता पॅन इथे हलकासा गरम करून घ्यायचा आहे. जास्त कडक पॅन गरम करून घेतला ना तर सीटला लगेच असे बुडबुडे येतात. त्यामुळे हलकासा गरम करायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे, मोठा ठेवू नका, नाहीतर लगेच सीट आहे ना खालून लाल होतात आहे आणि डायरेक्ट हाताने सुद्धा हे निघतात आहे. तुम्ही इथे बघू शकता. पहिला जो आहे ना मी हाताने घेतलेला आहे, पेपर घेतलेला आहे, बटर पेपर, त्यावरती मैदा बुरबुरून घ्या, मग सीट त्यावरती ठेवा, परत सीटवरती मैदा बुरबुरून घ्या, दुसरं सीट यावरती ठेवा. म्हणजे काय होतं, ते एकमेकांना चिटकत नाही आणि सहज हाताने असं सीट निघालं पाहिजे. आणि डोशासारखंच आपल्याला हे पातळ करून घ्यायचे. चपातीसारखं जाड करू नका किंवा आंबोळ्यांसारखं जाड नाही करायचं. तर आपल्याला डोशासारखं याचं जे सीट आहे तसं आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं सीट बनवून तयार झालेलं आहे. आता स्टफिंगसाठी बनवून घेतलेली भाजीसुद्धा गार झालेली आहे. आता आपण इथे स्प्रिंग रोल करायला घेणार आहे. आता स्प्रिंग रोल बनवायला घेतल्याच्यानंतर ना सीट काढून घ्यायचं पळपाटावरती. आता भाज्यांचं प्रमाण तुम्हाला किती घालायचं आहे रोलमध्ये तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करायचं. दोन्ही साईडने सीट चांगलं दुमडून घ्यायचं. रोल चांगला व्यवस्थित घट्ट बनवून घ्यायचा. आता सीट बनवण्यासाठी जो घोळ बनवून घेतला होता त्यामध्येच थोडासा मैदा घालायचा आणि ते घट्ट बनवून कडेने असं लावून घ्यायचं. म्हणजे पुढची जी बाजू आहे ती व्यवस्थित अशी चिटकली जाते आणि रोल आपला तळताना रोल आपला सुटत नाही आहे. तर या पद्धतीनेच आपण बाकीचे सगळे रोल्स इथे बनवून घेणार आहे. फक्त बनवताना थोडंसं नाजूक हाताने हे हाताळायचं आहे, कारण सीट एकदम मुलायम असतात, अशा वेळेस ते पातळ असतात, अशा वेळेस तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जरासं नाजूक हाताने रोल बनवून घ्यायचे. आता हे रोल तुम्ही असे
बनवून ठेवू शकता. हळदी कुंकासाठी बायका येण्याच्या अगोदर तुम्ही ही तयारी करून घेऊ शकता. आणि बनवल्याच्या नंतर ना एखाद्या कोरड्या कपड्याने जरासा कपडा असा ओलसर करा, पिळून घ्या असा घट्ट, फक्त असा तो नमी पाहिजे कपड्यामध्ये, आणि त्याने रोल झाकून ठेवा. किंवा तुम्ही असंही करू शकता, अर्धवट म्हणजे अर्धे कच्चे असे रोल फ्राय करून घ्यायचे. थोडेसे हलकेसे फ्राय करून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता, आणि जसं पाहिजे तसं तुम्ही हे रोल तळून नंतरनं कुरकुरीत तळून देऊ शकता. आता आपण इथे लगेच बनवले आणि लगेच तळायलाही घेणार आहे. तेल हलकंसं गरम करायचं, जास्त असं धूर निघेपर्यंत कडकडीत तेल अजिबात गरम करायचं नाही. आपल्याला कुरकुरीतपणा आला पाहिजे रोलसाठी, त्यामुळे हलकं असं तेल गरम करायचं. फक्त स्प्रिंग रोल त्यामध्ये तेलामध्ये सोडले की हलकेसे असे पटापट बुडबुडे आले पाहिजे. आता तळले गेले, तेलात टाकल्या अजिबात उलटे करायचे नाही किंवा त्याला झाऱ्या वगैरे काहीही लावायचं नाही. थोडेसे तळून द्यायचे आणि मग उलटे करायचे. गॅस मिडियमच ठेवायचा. हलकासा असं सोनेरी कलर येईपर्यंत गॅस मिडियम ठेवायचा. कुरकुरीतपणा त्याला लगेच जाणवतो, आणि या पद्धतीने असा कलर आला की इथे गॅस मोठा करायचा. 1 मिनिटभर तेल चांगलं तापवून द्यायचं, आणि मग तेलातनं रोल्स काढून घ्यायचे, म्हणजे तेलकट अजिबात होत नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपण इथे स्प्रिंग रोल बनवून घेतलेले, छान कुरकुरीत झालेले, तेलामध्ये अजिबात सुटलेले नाही. आवाजावरून तर तुम्हाला जाणवलंच असेल की छान कुरकुरीत असे आपले हे व्हेज स्प्रिंग रोल बनवून झालेले. त्या पद्धतीने तुम्ही एकदम झटपट, भाज्याही मार्केटमध्ये स्वस्त भेटतात आहे, आणि हिवाळ्याच्या दिवसात भाज्या खूप मिळतात आहे. अशा वेळेस तुम्ही या पद्धतीने संक्रांतीच्या हळदी कुंकू विशेष नाश्ता बनवू शकता. सगळ्यांना आवडेल. तुम्हाला रेसिपी आवडली, लाईक शेअर